नमस्कार, आप देख रहे हैं बीड न्यूज़ आप तक। बीड जिले की बड़ी और ज़रूरी खबरें सबसे पहले आप तक। आज यहाँ पर जो तो हम अडूर के अंदर में मौजूद हैं, जिला छत्रपति संभाजी नगर औरंगाबाद, और स्टार नेचुरल ग्रुप की जानिब से आज यहाँ हेल्थ कैंप रखा गया था। उसी मौके पर यहाँ पर सरपंच साहब मौजूद हैं। उन्होंने अपने आँखों से देखा और उन्होंने यहाँ के जो है तो नियोजन में उनका काफ़ी हाथभार रहा है। तो हम उनके ज़बान से आपको बताने की कोशिश करेंगे कि कैंप उनके गांव के लिए कितना महत्वपूर्ण है। चंद शब्दों में हम उनका ज़्यादा वक्त नहीं लेंगे और हम उनके ज़बान से आपको सुनाएंगे, क्योंकि वीडियो बहुत ही ख़ास होने वाला है। तो आप वीडियो में आखिर तक बने रहें। सबसे पहले सरपंच साहब ये बताइए, ये जो कैंप रखा गया है तो इससे आपके गांव को कितना फ़ायदा होगा? प्रथम मी या सर्व डॉक्टर टीमचं अडूळ गावाच्या वतीनं स्वागत करतो की ज्यांनी या गावामध्ये आपला कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा प्रोग्राम जो ठेवला आहे याचा ग्रामीण भागातील रुग्णांना एक चांगला फायदा होणार आहे, कारण याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं आयुर्वेदिक असेल, युनानी असेल, आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या नॅचरोपॅथीचे उपचार आहेत आणि त्या उपचारामुळे जे काही आपण ॲलोपॅथीमधून उपचार करतो त्या उपचारातून दोन्ही होतं, शारीरिक हानी पण होते आणि आर्थिक हानी पण होते। तर याच्यातून आपल्याला आयुर्वेदामुळे त्यांचा आजार हा चांगला बरा होतो आणि त्याचा फायदा हा समस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणात होत आहे। कारण आपण नेहमी म्हणत असतो की आपल्याला याचा जो फायदा असतो हा लॉंग टर्मचा असतो, म्हणजे दीर्घकाळासाठी याचा फायदा होतो, आणि ॲलोपॅथीचा जो असतो हा कमी कालावधीत आपल्याला आपला आजार बरा करतो, परंतु याच्यामुळे एकदम आजार हा चांगला म्हणजे पूर्णपणे बरं होण्याची चिन्ह असतात। त्यामुळे याचा अगदी गावकऱ्यांना सुद्धा चांगला फायदा होईल। क्या इससे पहले ऐसे मुफ्त कैंप क्या रखे गए थे क्या अभी तक? हो, ग्रामपंचायतच्या अंतर्गत होत असतात, छोटे मोठे चालूच असतात, परंतु जो आयुर्वेदिक आणि युनानीमध्ये हा पहिलाच आहे, माझ्या कार्यकाळातला पहिलाच आहे। त्याच्या अगोदर पण बऱ्याचशा वेळेस होऊन गेलेले आहेत, पण याचा एक चांगला फायदा लोकांना होईल। तो आपको लगता है कि ऐसे कैंप हर बार होना चाहिए, बार बार होना चाहिए, ताकि जो है तो जो गरीब लोग हैं, गरीब तबके के लोग हैं, शेतकरी बांधव है, उसतोड़ कामगार है, ये गांव के अतराफ के हमारे जो भी ऐसे लोग होते हैं उन्हें भी इसका नफ़ा मिलना चाहिए। असे कार्यक्रम म्हणण्याऐवजी आपण जे काही रुग्ण असतात, हे रुग्ण जे शहरामध्ये जाऊन मोठमोठ्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्यावरती उपचार घेतात, त्यांना जे आर्थिक हानी होते त्या हानीमध्ये कमीत कमी हानी ही हे असे नॉर्मल फीजमध्ये जर असे कार्यक्रम होत असतील तर याचा फायदा हा सर्व रुग्णांनाच होत असतो। आणि त्यामुळे स्टार नॅचरल ग्रुपचं मी परत एकदा अभिनंदन करतो की त्यांनी हा कार्यक्रम आमच्याच गावात नाही तर जिथं जिथं असे काय असेल, एक 2-4 गाव मिळून का होत नाही किंवा मोठे गाव असतील, त्यांनी असे कार्यक्रम ठेवावेत। त्याच्यासाठी पण मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या गावात त्यांनी परत एकदा एक त्यांचा ज्यावेळेस वेळ मिळेल पण लवकरात लवकर असा कार्यक्रम त्यांनी परत घ्यावा। मेरा आखिरी सवाल ये होगा, क्योंकि जैसे कि आप राज्य की अगर हम स्थिति देखें कि कुछ चंद लोग हैं जो जाति में तेड़ निर्माण कर रहे, मेरी बात समझिए आप। तो अगर हम ऐसे कार्यक्रम लेते हैं तो इसमें आज हम देख सकते हैं कि हमारे साथ हर जाति धर्म के लोग यहाँ मौजूद हैं, हम गिनाना नहीं चाहेंगे, लेकिन इससे आप वैसे लोगों को क्या मैसेज देना चाहेंगे जो कि चंद लोग हैं जो हमेशा हिंदू मुस्लिम करते रहते हैं? हिंदू मुस्लिम म्हणण्याऐवजी त्यांनी फक्त एक माणूस म्हणून असं म्हणावं ना। माणूस जर म्हणला तर मग तो कुठल्याही धर्माचा असो किंवा कुठल्या जातीचा असो, त्याचं जे शरीर रचना ही सारखीच असते। मग तुम्ही त्याच्यामध्ये का भेद करता? किंवा जर एखादा आजार असेल, मग एका हार्ट अटॅकचा आजार असेल तर हा आजार काय फक्त मुस्लिम धर्माचा येतो का, हिंदू धर्माचा येतो का, किंवा ख्रिश्चन धर्माच्याच लोकांना येतो का? आजाराने असं काही विचार केला किंवा मला नाही ह्याच धर्माकडे जायचं आहे, मग ह्या लोकांनी याचा पण विचार करायला पाहिजे। हिंदू मुस्लिम म्हणण्याऐवजी एक सगळ्यांनीच इथं येऊन हे केलं गेलं, आणि आज इथं तर बघतो मी सगळ्या जाती धर्माची रुग्ण या ठिकाणी येऊन उपचार घेत आहेत। मग त्या डॉक्टरनी किंवा यांनी विचार केला का असा, मग ते हिंदू धर्म असा किंवा मुस्लिम धर्म असा हे म्हणणं सोडून द्यायला पाहिजे आणि माणुसकी एक धर्म त्यांनी पाळायला पाहिजे, तर हे चांगलं बेटर राहील। जैसा कि सरपंच साहब ने बहुत ही प्यारी और बहुत ही अच्छी बात कही, और उन लोगों के लिए ख़ास तमाचा है जो हमेशा
हर बार हर जगह पर जो है तो सिर्फ तेल निर्माण करने का काम करते हैं। इनका बहुत अच्छा मैसेज दिया है कि यहाँ पर सब हिंदू मुस्लिम मिलजुल कर रहते हैं, एक साथ जो है तो ऐसे जाबी कार्यक्रम होते हैं, कैंप होते हैं, उसमें बढ़ चढ़कर हम सब एक दूसरे के साथ खांदे से खांदा लगाकर चलना चाहिए, मिलजुल कर रहना चाहिए और ऐसे कार्यक्रमों में अपनी भी हाजिरी लगाते रहना चाहिए। कीमती वक्त देने के लिए मैं आप सबका शुक्रिया अदा करता हूँ। धन्यवाद।